आनंदी मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवलेला आहे, कारण आता हा विद्याधर पोलिसांच्या तावडीत अगदी अलगदच सापडलेला आहे. युगंधरने असं काही प्लॅनिंग केलेलं आहे की हा विद्याधर पुराव्यासहित पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि युगंधर अगदी निर्दोष सगळ्या मीडिया समोर ठरलेला आहे आणि इथे आता घरात सगळीकडे आनंदी वातावरण झालेलं आहे. तर प्रेक्षकांनो, कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की युगंधर समोर इन्स्पेक्टर बेडी घेऊन उभे असतात. आता युगंधरला तुरुंगात टाकतात की काय, हीच भीती घरच्या सगळ्यांना पडलेली असते. आणि कालच्या भागामध्ये आपण हे सुद्धा पाहिलं होतं की आनंदीने पृथ्वीचं मन जिंकलेलं आहे आणि पृथ्वीने सुद्धा अगदी मीडिया समोर आनंदीला मान सन्मान आणि कौतुकाची थाप दिलेली आहे. तर प्रेक्षकांनो, आनंदी आणि मुलांमध्ये जवळीक तर आहे, पण आता पृथ्वी ज्या बापाचं तोंड पाहायला सुद्धा तयार नव्हता, त्या बापाला अक्षरशः बाबा म्हणून हाक मारत आहे आणि त्यांचं कौतुक सुद्धा करत आहे. आणि पृथ्वीने या प्रोजेक्टचं नाव असं काही ठेवलेलं आहे की ते युगंधरने पाहताच युगंधरला अगदी भरून आलेलं आहे. चला तर त्या प्रोजेक्टचं पृथ्वीने काय नाव ठेवलं आहे तेच आपण आजच्या भागामध्ये जाणून घेऊया. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. तर आता इथे पृथ्वी आनंदीला म्हणत असतो, आनंदी, मला तुझ्या हाताचे ठसे, जे रक्ताबंबाळ झालेले तुझे हात आहेत त्याचे ठसे या शालवर हवे आहेत. त्यावेळेला आरती काय करते, पुढे येते, आनंदीचे दोन्ही हात धरते आणि त्या शालवर ठसे उठवते. आता पृथ्वी काय करतो, आनंदीने हाताचे ठसे उठवलेली जी शाल असते ती युगंधरच्या खांद्याभोवती गुंडाळतो आणि युगंधरचा सन्मान करतो. आता युगंधरला हे पाहून आणि पृथ्वी आपल्याजवळ येत आहे, आपल्याला बाबा म्हणत आहे हे पाहून अगदी त्याला आनंद झालेला असतो. आता इथे हे झाल्यानंतर मिताली मीडिया समोर येते आणि म्हणत असते, लेडीज अँड जेंटलमेन, आता आपल्या या प्रोजेक्टचं नाव जाणून घ्यायची वेळ आलेली आहे आणि आता मी काही क्षणात तुम्हाला या प्रोजेक्टचं नाव सांगणार आहे. आता सगळेजण ते नाव ऐकण्यासाठी उत्सुक असतात आणि टाळ्या सुद्धा वाजवायला सुरू करतात. आता तिथे एक छान बोर्ड तयार केलेला असतो आणि त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं आणि त्याच्यावर पडदा टाकलेला असतो. आता पृथ्वी आणि मिताली काय करतात, त्या बोर्डवर जातात आणि हळूहळू त्या बोर्डवरचा पडदा काढतात. आता त्या बोर्डवरचा पडदा ज्या वेळेला निघतो त्यावेळेला त्याच्यावरचं नाव पाहून अगदी युगंधर भारावून गेलेला आहे, कारण त्या पडद्यावर प्रोजेक्टचं नाव लिहिलेलं असतं, समिधा युग परंपरा. इतकं छान नाव ठेवलंय या प्रोजेक्टचं, ज्यामध्ये समिधा आणि युगंधर दोघांच्या नावाचा समावेश आहे. आता पृथ्वी सगळ्यांना जोराने सांगत असतो, माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे समिधा युग परंपरा. आता हे ऐकून सगळेजण जोरदार टाळ्या वाजवायला लागतात आणि हे ऐकून आनंदीला सुद्धा खूप जास्त आनंद होतो. आता इकडे पृथ्वी म्हणत असतो, माझ्या प्रोजेक्टचं नाव मी असं ठेवलं आहे कारण आता पृथ्वी बोलत असतो की माझ्या आईने या घराच्या सुखासाठी स्वतःची आहुती दिली आणि मिस्टर निंबाळकर. आता निंबाळकर म्हणल्यानंतर पृथ्वी थोडा वेळ थांबतो आणि बाबा असं म्हणतो. आता तो म्हणत असतो, माझ्या आईने आहुती दिली तर माझ्या बाबांनी अविरत कष्ट करून हे सगळं पुढे आणलं आहे. पृथ्वीच्या तोंडून बाबा हे नाव ऐकून युगंधरला आनंद झालेला असतो. आनंदीच्या चेहऱ्यावर छान हसू आलेलं असतं आणि शिल्पा, माई, बापू सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि विद्याधरचं मात्र तोंड वाकडं झालेलं असतं. आता इकडे पृथ्वी म्हणत असतो, मी हे प्रोजेक्ट मध्ये साड्या बनवल्या आहेत, त्यामध्ये माझ्या आईच्या प्रेमाची ऊब आणि माझ्या बाबांचा रुबाब आहे, म्हणूनच या प्रोजेक्टचं नाव असणार आहे समिधा युग. आता इथे सगळेजण पृथ्वीसाठी टाळ्या वाजवायला लागलेले असतात. आता पृथ्वीला सुद्धा आईची आठवण येत असते आणि भरून आलेलं असतं. तेवढ्यातच युगंधर पाठीमागून त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. आता युगंधरने असा हात ठेवला आहे पाहून पृथ्वीला खूपच बरं वाटत असतं. आता युगंधर काय करतो, त्याला हात देतो आणि स्वतःच्या जवळ पुढे उभा करतो. आता पृथ्वी पटकन युगंधरच्या पाया पडतो आणि आशीर्वाद घेतो. आता या दोघांचा असा भावनिक सीन सुरू असतो. तेवढ्यातच निंबाळकरांच्या घराबाहेर पोलिसांच्या गाडीचा हॉर्न ऐकू येतो आणि आणि पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकून घरातले सगळेच घाबरतात. इथे आनंदी घाबरते आणि पृथ्वीला सुद्धा कळत नाही की पोलिसांची गाडी का आली आहे बरं. आता इकडे युगंधर पोलिसांकडे पाहणार इतक्यातच पोलीस तिथे टच झालेले असतात आणि सगळेजण घाबरलेले असतात, कारण आता ऐन वेळेला कार्यक्रमात पोलीस का आले बरं, हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तेवढ्यातच मीडियावाले पोलिसांना विचारायला सुरू करतात की इन्स्पेक्टर, आज निंबाळकरांच्या एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये
तुमची हजेरी का लागली आहे बरं? तुमचं काय काम आहे इकडे? आता इथे शिर्के पोलिसांना काहीतरी सांगणार इतक्यातच युगंधर म्हणत असतो, शिर्के तुम्ही थांबा, मी बोलतो. आणि आता युगंधर पोलिसांसमोर येतो आणि म्हणत असतो की अहो इन्स्पेक्टर, तुम्ही का आलात बरं? निंबाळकरांच्या घरी एवढा मोठा इव्हेंट सुरू आहे, तुम्हाला येण्याची काहीच गरज नव्हती. एक फोन केला असता तर मीच आलो असतो तुम्हाला भेटायला. युगंधर म्हणत असतो, मी नंतर येऊन तुम्हाला पोलीस स्टेशनला भेटतो, पण तुम्ही आता निघा इथून. आता एवढ्यातच इन्स्पेक्टर बाहेर जाणार. युगंधर असं म्हटल्यानंतर पोलीस ते ऐकतात आणि जाणार. इतक्यातच विद्याधर म्हणत असतो, का बरं इन्स्पेक्टरला घालवत आहेस तू? आज कळू देल ना, की या घरच्यांना कळू दे, मीडियावाल्यांना कळू दे, पाहुण्यांना सुद्धा कळू देल. आज निंबाळकरांचा एवढा मोठा कार्यक्रम असताना पोलीस का बरं आले तिथे? आता इथे हा विद्याधर जास्तच लांबट लावत आहे म्हणून शिल्पाला खूप राग येत असतो आणि घरच्यांना सुद्धा कळत नसतं की हा विद्याधर का बरं लांबट लावत आहे. पण आता इथे कोणीच काही बोलत नाही. विद्याधर पोलिसांना म्हणत असतो, बोला ना इन्स्पेक्टर, काय असं काम निघलं की ऐन कार्यक्रमामध्ये तुम्ही आला आहात? आता विद्याधर शांत बसत नाही म्हणून युगंधर चिडतो आणि म्हणत असतो, विद्याधर भास्कर. आता त्यावेळेला विद्याधर म्हणतो, का बरं दादा? नाही, आज तू मला शांत बसवूच शकत नाहीस. मी आज काय करायचंय ते मी माझ्या मर्जीनेच करणार. तर बोला इन्स्पेक्टर, तुम्ही का आलाय बरं इथे? आता ते इन्स्पेक्टर विद्याधरचं बोलणं शांतपणे ऐकत असतात आणि तो म्हणत असतो, का आलाय बरं सांगा, कारण सगळ्यांना कळू दे. निंबाळकरांच्या घरामध्ये तुम्हाला कुणाला तरी अटक करायची आहे का? गुन्हा सगळ्यांना सांगायचा आहे तर सांगा बरं. त्यावेळेला तर शिल्पा चिडते आणि म्हणत असते, विद्याधर भास्कर, लय बोललास तू, आता एक शब्द सुद्धा पुढे बोलू नकोस. त्यावेळेला विद्याधर शिल्पाचं सुद्धा ऐकत नाही. आता तो म्हणत असतो, अगं ताई विषयीची आता विद्याधर म्हणत असतो, अगं ताई विषय लांबणार नाही तर विषय आता संपणारच आहे. काय नेमकं झालं आहे ते तर सगळ्यांना कळणारच आहे, कारण कोंबडं किती जरी झाकून ठेवलं तरी उजाडायचं राहत नाही, ते उजाडतच ना. आता हा विद्याधर काही केल्याने शांतच बसत नसतो. आता हा नेमका विद्याधर अडकणार एवढं नक्की. आता विद्याधर पोलिसांना म्हणत असतो, ओ इन्स्पेक्टर, असं काय बघत उभा राहिलाय? सांगा की गुन्हेगाराचं नाव. जे तुम्ही काम करायला इथे आला आहात ते काम करा की लवकर. आता विद्याधर असा म्हणत असतो जणू काय आता पोलीस लगेच जाऊन युगंधरला अटकच करणार आहेत. आता मीडियावाले सुद्धा चांगलं हा ड्रामा लक्ष देऊनच ऐकत असतात आणि घरचे सगळे घाबरलेले असतात. आनंदी तर चांगली हादरलेलीच असते, कारण आता सगळ्यांना असं वाटत असतं की युगंधरला आत्ताच्या आत्ता अटक होणार. आता विद्याधर सारखा उठून सुटून म्हणत असतो की गुन्हेगाराचं नाव सांगा, गुन्हा सांगा. म्हणून आता इन्स्पेक्टर बोलतात, निंबाळकरांच्या गाडीमध्ये जो स्फोट झाला होता त्याच्या गुन्हेगाराचं नाव आम्हाला कळालं आहे आणि त्यालाच अटक करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आता इन्स्पेक्टरच्या तोंडून हे वाक्य ऐकून आनंदी चांगलीच हादरते, घाबरते. आता तिला वाटतं आता कसं होणार बरं. आता इकडे शिल्पा सुद्धा खूपच घाबरते. आता इन्स्पेक्टर म्हणत असतात की त्या गुन्हेगाराविषयी ठोस पुरावे आम्हाला सापडले आहेत. आता हे ऐकून पृथ्वी म्हणत असतो, अहो इन्स्पेक्टर, पण तुम्ही गुन्हेगाराला अटक करण्यासाठी तुम्ही इथे का आणि तुम्ही या घरामध्ये कसे काय आलात? तुम्हाला असं वाटतंय का घरामध्येच तो गुन्हेगार लपला आहे म्हणून? तर तसं नाही. इथे मीडियावाले आहेत, कंपनीतील खूप चांगले नामांकित कर्मचारी आहेत आणि सगळे फॅमिली मेंबर आहेत, बाकी कोणीच नाही. तुम्हाला असं वाटत आहे का यापैकीच कोणीतरी गुन्हेगार आहे? आता पृथ्वीला यातील सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नसते. आता या आधीचा इतिहास पृथ्वीला काहीच माहीत नसतो. आता विद्याधर म्हणत असतो, होय पृथ्वी, तू बरोबर ओळखला आहेस, तो गुन्हेगार आपल्याच घरामध्ये लपलेला आहे. आता या विद्याधरची नजर युगंधरकडे असते. आता पृथ्वीला कळत नाही की घरामध्ये कसं काय गुन्हेगार आणि कोण असणार. आता हा विद्याधर जास्तच बोलायला लागतो आणि म्हणत असतो, आज माझ्या काळजावर दगड ठेवून मला एक गोष्ट तुला सांगायची आहे. तर माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवून मला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा हा बाप युगंधरच. आता युगंधरचं नाव अशा प्रकारे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. मिताली घाबरते, पृथ्वीला कळत नाही नेमकं हे काय चाललं आहे. युगंधर मात्र चांगला शांतच असतो. आता विद्याधर पोलिसांना म्हणत असतो, होय इन्स्पेक्टर, बरोबर बोलतोय ना मी? त्याला इन्स्पेक्टर काहीच बोलत नाही. आता पृथ्वी म्हणत असतो, अरे काका काय बोलायला लागलायस तू? हे कसं बरं असं करतील? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, हो पृथ्वी, तुला हे भयानक सत्य मला सांगायचं नव्हतं, पण आज मी तुला सांगितलं. तुझा हा वडील आहे ना, माझ्या जीवावर उठला आहे. अगदी तो मला जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे. अरे याच्याबद्दल काय सांगायचं? याने तर चहातून जशी माशी काढून बाहेर टाकावी तसं मला फॅक्टरीतून काढून बाहेर टाकलं आणि मला उद्ध्वस्त करण्यासाठी हा अगदी याचा जीव पणाला लावून सुद्धा प्रयत्न करतो. आता विद्याधरचं असलं
तुझं बोलणं हे ऐकून शिल्पा चिडते आणि म्हणते विद्याधर शांत बस. त्यावेळेला विद्याधर ऐकतच नाही, म्हणत असतो ताई तू शांत बस, आज मला बोलू देच. आता विद्याधर म्हणत असतो याचं एवढं करून मन भागलं नाही म्हणून त्याने मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवला. आता विद्याधर पुन्हा इन्स्पेक्टरच्या जवळ येतो आणि म्हणत असतो ओ इन्स्पेक्टर काय बघत उभारलाय तुम्ही, जावा की खऱ्या गुन्हेगाराला अटक करा आणि लवकर करा, कारण ज्या मोठ्या भावाने लहान भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे, बेड्या ठोका त्याला लवकरात लवकर. आता इन्स्पेक्टर काहीच बोलत नाही, शांतच उभे असतात. आता विद्याधर म्हणत असतो काय झालं इन्स्पेक्टर, का असे शांत उभारलाय बरं, घाबरलात का तुम्ही, का घाबरताय बरं, मोठा माणूस आहे म्हणून, त्याच्या ओळखी आहेत म्हणून, का मीडियावाले इथे आहेत सगळ्यांच्या समोर सत्य येईल म्हणून तुम्ही घाबरताय का. आता विद्याधर म्हणत असतो काय झालंय तुमचं काही धाडस होईना का, पण इन्स्पेक्टर एक लक्षात ठेवा खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि तुम्ही जर आता नाही असं केलं तर पहा इकडे मीडियावाली आहेत, तुमचं हे सगळं जे काही चाललं आहे ते लाईव्ह सुरू आहे बाहेर, जनतेला असं नको वाटायला की एका मोठ्या माणसाला बघून श्रीमंत माणसाला बघून पोलीस अगदी रंग बदलतात आणि तुम्ही जर या गुन्हेगाराला अटक केली नाही ना तर जग पोलिसांच्या वरून विश्वास काढून टाकील आणि तुमच्यावर पुन्हा कोणीच विश्वास ठेवणार नाही, म्हणून आत्ताच्या आता अटक करा याला. आता विद्याधरचं हे बोलणं ऐकून मीडियावाले बोलायला सुरू करतात, पटापट एका पाठोपाठ एक बोलायला सुरू करतात. इन्स्पेक्टर जर तुमच्याकडे पुरावा आहे तर पटकन तुम्ही गुन्हेगाराला अटक करा. त्यावेळेला दुसरी सुद्धा लगेच बोलायला सुरू करतात, इन्स्पेक्टर पटकन गुन्हेगाराला अटक करा. आता इन्स्पेक्टर म्हणत असतात एक मिनिट मला जे करायचं आहे ते मी करणारच आहे. आता विद्याधरला इन्स्पेक्टर म्हणत असतात तुमची इच्छा आहे ना की खऱ्या गुन्हेगाराला अटक व्हावी म्हणून. त्यावेळेला विद्याधर युगंधरकडे बघत म्हणत असतो होय माझी हीच इच्छा आहे. त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणत असतात तसंच होणार, नक्की गुन्हेगाराला अटक ही होणार. आता इथे जबरदस्त सीन दाखवला आहे कारण आता युगंधरच गुन्हेगार आहे असं सगळ्यांना वाटत आहे, सगळे घाबरलेले असतात, सगळ्यांच्या चेहऱ्याच्या रिॲक्शन अगदी घाबरगुंड्या झालेल्या असतात. शिल्पा तर खूपच घाबरलेली असते. आता इथे युगंधरची बदनामी होती की काय, कारण मीडियावाले सुद्धा इथे आहेत असं सगळ्यांना वाटत असतं. आता इन्स्पेक्टर सुद्धा काय करतात युगंधर समोर येतात आणि युगंधरकडे पाहत असतात आणि त्याच्यासमोर बेडी धरतात, पण युगंधरच्या चेहऱ्यावरचा मात्र आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास अगदी थोडा सुद्धा कमी झालेला नसतो, तो अगदी रुबाबातच उभा असतो. आता इथेच गेम चेंज होणार आहे. पोलीस इथे युगंधर समोर बेडी घेऊन उभे राहिले आहेत, सगळेजण अगदी नजर रोखून इन्स्पेक्टरकडे पाहत असतात कारण युगंधरच्या हातामध्ये बेडी पडणार असते. पण इथे आता गेम चेंज होतो लगेचच. युगंधरने असं काही प्लॅनिंग केलेलं आहे की विद्याधर त्याच्याच डावामध्ये स्वतः अडकलेला आहे आणि त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळणार आहे कारण त्याने आनंदीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, म्हणूनच युगंधरने विद्याधर बरोबर चांगला डाव रचलेला आहे. इन्स्पेक्टर काय करतात पटकन गर करून मागे वळतात आणि जी युगंधर समोर बेडी उभी केलेली असते तीच बेडी विद्याधरच्या हातामध्ये घालतात आणि आता मात्र हा गेम चेंज झाला आहे पाहून सगळे अगदी चकितच होतात. इथे मात्र धर्णश्रीचं आता मुळूमुळू रडणं सुरू झालेलं आहे. आता विद्याधरला नेमकं कळत नसतं की पोलीस इन्स्पेक्टर हे काय करत आहेत, युगंधरच्या हातामध्ये बेडी घालायची सोडून माझ्या हातामध्ये का घातली आहे. आता युगंधरच्या चेहऱ्यावर छान स्माईल आलेली असते कारण आता त्याने विद्याधरला बरोबर अडकवलेलं असतं. आता इन्स्पेक्टर विद्याधरला म्हणत असतात आम्ही तुम्हाला अटक करत आहे कारण खरा गुन्हेगार तुम्ही आहात. स्वतःच्याच गाडीमध्ये स्वतः बॉम्ब ठेवून स्वतःच्या हत्येचं सगळं प्रकरण तुम्ही निर्माण केलं कारण स्वतःच्या भावाला बदनाम करायचा तुमचा हेतू होता. आता विद्याधरच्या पायाखालची चांगली जमीन सरकलेली असते. आता नेमकं कळतच नसतं सगळ्यांना की हे कसं झालं बरं. त्यावेळेला आता इन्स्पेक्टर विद्याधरला चांगलं खेचतच चला म्हणून नेत असतात. तेवढ्यातच विद्याधर म्हणतो ओ इन्स्पेक्टर थांबा जरा, काय तुमच्या डोक्यात पाणी बिनी झालंय की काय, तुम्हाला वेड लागलंय की काय, खरा गुन्हेगार हा युगंधर आहे आणि तुम्ही मला का अटक करता. आता इन्स्पेक्टर म्हणत असतात मिस्टर विद्याधर निंबाळकर आम्ही पोलीस आहोत आणि आम्ही तपासाशिवाय आणि पुराव्याशिवाय कधी कोणाला काही बोलतच नाही आणि कोणाला अटक सुद्धा करत नाही. ज्या माणसाकडून तुम्ही हे सगळं सामान घेतलं होतं त्या माणसाने तुमचा चेहरा पोलिसांना अगदी बरोबर सांगितला आहे आणि पोलिसांच्या समोर ओळखला आहे आणि आमच्या हाती जो माणूस लागला होता त्याने एक नाव लिहिलं होतं, ते नाव तुमचंच होतं विद्याधर. आता तो सीन सुद्धा दाखवला आहे ज्यामध्ये त्या माणसाने नाव लिहिलेलं असतं विद्याधरचं. आता इथे इन्स्पेक्टर म्हणत असतात त्या माणसाने स्वतः कबूल केला आहे की तो माल घेण्यासाठी तुम्हीच गेला होतात म्हणून. त्याला विद्याधर चिडतो आणि पोलिसांना म्हणत असतो ओ इन्स्पेक्टर तुमचं काय डोकं बिकं फिरलंय काय, तुम्ही आता
नशा करून आलाय काय? मी कशाला जाऊ बरं तो माल आणायला? मला काही गरज आहे? आता इन्स्पेक्टर म्हणत असतात तुम्हाला काही पुरावा हवा आहे का? त्यावेळेला एका हवालदाराकडून एक कागद घेतात आणि तो विद्याधरला दाखवत म्हणत असतात तुम्हाला पुरावा हवा आहे ना, तर बघा हा तुम्ही दारू गोळा माल विकत घेण्यासाठी त्या डीलरला तुमचे हे सर्टिफिकेट दिलं होतं. आता त्या सर्टिफिकेटवर विद्याधरचा फोटो असतो. म्हणून इन्स्पेक्टर म्हणत असतात बघा हे आणि बोला आता हा फोटो तुमचाच आहे ना, तुमचं सर्टिफिकेट आहे ते. त्यावेळेला विद्याधरला बोलायला तोंडच राहत नाही. खरंच ते सर्टिफिकेट त्याचं असतं आणि त्याच्यावर त्याचा फोटो सुद्धा असतो. आता विद्याधर चिडतो युगंधरवर आणि म्हणत असतो युगंधर तुझा डाव आहे तर सगळा हा तू केला आहेस ना हे. विद्याधर पोलिसांना म्हणत असतो अहो इन्स्पेक्टर जरा कॉमन सेन्स वापरा की, स्वतःला मारण्याचा प्रयत्न मी का करेन बरं? स्वतःच्याच गाडीमध्ये बॉम्ब ठेवून स्वतःच एवढी जखमी मी का होईन बरं? आता इन्स्पेक्टर सुद्धा विद्याधरला चांगलाच जाब देतात. ते म्हणतात स्वतःला मारण्यासाठी नाही विद्याधर निंबाळकर, तर तुम्ही हे सगळं केलं स्वतःच्या मोठ्या भावाला बदनाम करण्यासाठी, जेलमध्ये टाकण्यासाठी. आणि असा संशय मालक साहेबांनी अगोदरच आमच्याजवळ व्यक्त केला होता आणि म्हणूनच तुम्ही कारमध्ये ठेवण्यासाठी असा दारूगोळा मागवलात की ज्याच्यामुळे फक्त गाडीच पेटली पाहिजे, कोणाचाही जीव नाही गेला पाहिजे. आणि मुद्दामून तुम्ही असं सगळं प्लॅनिंग केलं आणि दारूगोळा मागवून घेतला, कारण तुम्हाला फक्त गाडीच पेटवायची होती, कुणालाही इजा करायची नव्हती. आणि तुम्ही हे सगळं केलं तर स्वतःच्या मोठ्या भावाला बदनाम करण्यासाठी. आता इथे इन्स्पेक्टर जे काही सांगत असतात ते विद्याधर नुसता ऐकत उभारलेला असतो, कारण युगंधरने प्लॅनिंगच असं अगदी जबरदस्त केलेलं आहे. आता हा विद्याधर चांगला खांबासारखाच गुपचूपच उभा असतो. तेवढ्यातच युगंधर खाली टेजवरून येतो आणि युगंधरला विद्याधर मी तुला आधीच सांगितलं होतं की जर माझ्यावरचा गुन्हा नाही साबित झाला आणि माझ्या विरोधात जर पुरावा नाही सापडला तर मी तुझ्या विरोधात केस करणार आणि माझी बदनामी करण्यासाठी तुझ्यावर गुन्हा दाखल करणार. आता जन्मभर तुरुंगामध्ये चांगला खडी फोडत बस, असं म्हटल्यानंतर विद्याधर चांगलाच घाबरतो आणि युगंधर पोलिसांना म्हणत असतो की इन्स्पेक्टर जा याला घेऊन, पटकन इथून घेऊन जा. त्याला इन्स्पेक्टर हो घेऊन जातो असं म्हणत असतात आणि विद्याधरला घेऊन जात असतात. तेवढ्यातच ही धनश्री पुढे येते, कारण या धनश्रीचं तर विद्याधरवर खरं प्रेम असतं. आता ही धनश्री हात जोडूनच इन्स्पेक्टरना विनंती करायला लागते अहो इन्स्पेक्टर मी तुमच्या पाया पडते हो, असं करू नका, यांना घेऊन जाऊ नका हो, त्यांच्या वतीने मी माफी मागते तुमची, नका घेऊन जाऊ, सोडा सोडा त्यांना सोडा. आता इथे धनश्री चांगलीच हायपर झालेली असते. ती इन्स्पेक्टरना विनंती करत असते आणि इकडे युगंधर पुढे येऊन सुद्धा हात जोडते आणि म्हणत असते अहो भाऊजी मी तुमच्या पाया पडते हो, तुम्ही असं काही करू नका, यांना सोडायला सांगा बरं आत्ताच्या आत्ता. आता धनश्रीला काय करू आणि काय नको असंच झालेलं असतं. ती पटकन इन्स्पेक्टरकडे येते आणि म्हणते अहो इन्स्पेक्टर मी विनंती करते हो तुम्हाला, यांनी काही सुद्धा केलं नाही, सोडा सोडा, त्यांच्या वतीने मी माफी मागते तुमची, खरं सोडा, यांना घेऊन जाऊ नका. आता धनश्री एवढ्या सगळ्या माणसांच्या समोर युगंधरच्या पाया पडते आणि म्हणत असते भाऊजी भाऊजी एवढ्या वेळेला माफ करा आणि पोलिसांना सांगा ना त्यांना घेऊन जा. आता इथे या धनश्रीची कळकळ पाहवत नसते कुणाला. शिल्पाला खूपच त्रास होत असतो धनश्रीची हालत पाहून आणि इकडे युगंधर सुद्धा आता धनश्रीची ही कळकळ पाहून वितळणार हे नक्की. म्हणजे आता पोलीस विद्याधरला घेऊन जातात की नाही तेच आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. आता पुढील भागामध्ये हे सुद्धा पाहणार आहोत की पृथ्वीला जे काही घरामध्ये घडत आहे ते अगदी आश्चर्यकारकच वाटत असतं. तो मितालीला म्हणत असतो की आपल्या घरामध्ये एवढं सगळं घडतंय हे तर मला पटतच नाही. आता त्याच वेळेला युगंधर तेथे येतो आणि पृथ्वीचा त्रास पाहतो. म्हणून पृथ्वीला म्हणत असतो पृथ्वी मिताली तुम्हाला जर या घरामध्ये त्रास होत असेल तर तुम्ही परत मुंबईला जा. आता इकडे पृथ्वी आनंदीला म्हणत असतो की आनंदी या जगामध्ये एकमेव तू व्यक्ती अशी आहेस की जिच्यावर मी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. आता पृथ्वी तेथून गेल्यानंतर पृथ्वीच्या बोलण्याचा परिणाम आनंदीवर झालेला असतो. आता ती स्वतःशीच म्हणत असते की पृथ्वीचा माझ्यावर किती विश्वास आहे आणि त्याला जर खरं सत्य कळलं की मी मालक साहेबांची बायको आहे तर काय होईल बरं. आता हे आनंदी बोलत असते तेवढ्यातच विद्याधर तेथे येतो आणि म्हणत असतो राडा होणार राडा, आता तर घरामध्ये दिवाळी नाही तर नेहमी होळीच होणार. तुम्ही दोघांनी माझ्याबरोबर जी होळी खेळली ना त्याचा अंत तर मी करणार आहे. आता मी काय करतो काय नाही ते पाहतच राहा, असं म्हणून विद्याधर आनंदीला भीती घालत असतो. तर येणाऱ्या भागांमध्ये आपण हेच पाहणार आहोत की
पृथ्वी आणि मिताली खरंच मुंबईला निघून जातात का, घरामध्येच थांबणार आहेत आणि हा विद्याधर आता पुढचं प्लॅनिंग काय करणार आहे आनंदीला मारण्यासाठी किंवा युगंधरला गोत्यात आणण्यासाठी, तेच आपण पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, युगंधरच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि त्याने केलेलं प्लॅनिंग तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि विद्याधर बरोबर युगंधरने हे अगदी बरोबर केलं आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? विद्याधरला शिक्षा झालीच पाहिजे. आनंदीला त्रास देणाऱ्या विद्याधर बरोबर असंच वागणं अगदी योग्य आहे, कारण तो एक माणूस नाही तर नराधम कॅरेक्टर दाखवला आहे, जो की सतत आनंदीवर हल्ला करत असतो, तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो. आणि युगंधरने जे केलं विद्याधर बरोबर ते अगदी बरोबरच आहे. तुमचं मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा.